मिस झाली ना आपल्या परिसरातील ताजी अपडेट? अहो मग आजच C24 तास या आपल्या यूट्यूब चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवरती क्लिक करायला अजिबात विसरू नका। नाशिक आणि शहरामधील जीवघेणे खड्डे आणि रस्त्यांच्या दुरावस्थेच्या विरोधामध्ये सामाजिक कार्यकर्ते साहेबराव दातीर यांनी अंबड MIDC मधील एक्सलो पॉइंट येथील वाहतूक बेटावरती ठिय्या मांडत बेमुदत आंदोलन सुरू केले। खड्ड्यांमुळे झालेल्या अपघातामध्ये मृत्युमुखी पडलेल्या उद्योजकाला श्रद्धांजली अर्पण करून दातीर यांनी प्रशासन, लोकप्रतिनिधी आणि ठेकेदारांच्या विरोधामध्ये संताप व्यक्त केला। खड्ड्यांमुळे एका कुटुंबाचा आधार हिरावून घेण्यात आलाय। पत्नीच्या कपाळाचं कुंकू पुसलं गेले आणि 4 वर्षांच्या चिमुरडीच्या डोक्यावरचं पितृछत्र हरपलंय असं सांगत त्यांनी प्रशासनाच्या कार्यपद्धतीवरती प्रश्नचिन्ह उपस्थित केलं। कर भरण्यास 1 दिवस उशीर झाला तर कारवाई होते, मात्र खड्ड्यांमुळे नागरिकांचे जीव जात आहेत असे असताना जबाबदारी स्वीकारायला कोणीही तयार नाही असा घणाघाती आरोप त्यांनी केलाय। दातीर यांनी प्रशासनाला 8 दिवसांचा अल्टिमेटम देत खड्ड्यांचा प्रश्न निकाली न काढल्यास तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा दिला। पुन्हा एखाद्या नागरिकाचा जीव गेल्यास संबंधांचा अंत्यसंस्कार लोकप्रतिनिधींच्या घराच्या समोर तर दशक्रियाविधी राजीव गांधी भवन महापालिका मुख्यालयाच्या समोर करण्याचा इशारा देण्यात आलाय। नाशिककरांचे जीव महत्त्वाचे की ठेकेदारांची बिलं असा सवाल करत त्यांनी नागरिकांना आंदोलनामध्ये सहभागी होण्याचं आवाहन केलंय। महिन्यांपासून खड्ड्यांबाबत मोठं संघर्ष आणि राजकारण आणि काय कुंभमेळ्याच्या नावाखाली भ्रष्टाचाराचं चालू आहे, परंतु खड्डे काही रिपेअर होत नाही। गरवा ते पपाया नर्सरी हा जो मेन लिंक रोड आहे अंबड सातपूरच्या MIDC ला जोडणारा आणि दळणवळणाचा मुख्य भाग या रस्त्यावरून चालू असतो, तर त्याची दुर्दशा बघा कशी झाली। पूर्ण MIDC बघा खड्ड्यांचं साम्राज्य कसं झालेलं। लोकप्रतिनिधी सुस्त आहे, अधिकारी तर टक्केवारी घेऊन खुर्ची सोडायला तयार नाही। एका उद्योजकाचा बळी गेला। आज त्या उद्योजकाला तुम्ही किती पैसे दिले तर त्याचं जे काही छत्र हरवले त्या लेकराचं त्याचं नुकसान भरून निघणार आहे का? अजिबात नाही। तुम्ही पैशात काय तोलताय? मृत्यू। अरे ज्या पद्धतीनं तुम्ही या नाशिकचं खड्ड्यांवर असं कधीच नव्हतं चांगलं, एवढं नाशिक कधीच नव्हतं। फक्त मी प्रशासनाला एवढंच सांगतो की तुम्ही जर आता सुधारले नाही आणि या खड्ड्यांची भूमिका, रस्ता वाहतुकीची सुरक्षा याबाबत जर योग्य निर्णय घेतला नाही आणि पुन्हा परत जर या भागात खड्ड्यांमुळे जर बळी गेला तर त्याचा अंत्यविधी लोकप्रतिनिधीच्या घरासमोर आणि त्याचा दशक्रियाविधी हा राजीव गांधी भवनच्या गेटवर करण्यात येईल याची गांभीर्याने नोंद घ्या। किरण आहेर, C24 तास, नाशिक।